ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या सगळ्यांचे सहकारी हर्षवर्धन पाटील साहेब, आमदार दत्तामा भरणे, मोहोळचे आमदार यशवंत माने, काळे, तानाजी मारकड, तानाजी थोरात, माऊली चौरे, डॉक्टर अर्चनाताई पाटील, अशोक वनवे, हिराचंद काळे, भूषण काळे, शरद काळे, निलेश देवकर, हनुमंतराव बनसोडे, संग्राम पाटील, बाळासाहेब काळे, डी.एन. जगताप, मेघराज कुचेकर, युवराज मस्के, सचिन चपकर, शुभम निंबाळकर, अशोक चोरमले, संदेश देवकर, अंगद गायकवाड, नाना नरोटे, प्रशांत गलांटे, हंबा पाटील, सुभाष बोंगाणे, संपत पवार, संग्राम देशमुख, बाळासाहेब मोरे, सचिन खामगड, बाळासाहेब व्यवहारे, रमेश पाटील, लतीफ पठाण, अनिल बागल, सुजित मोरे, आकाश कांबळे, रमेश चांदगुडे, साधनाताई केकान, उज्ज्वलाताई परदेशी, निलोफर पठाणताई, सीमा काळंगे, संगीता दंडवते, आपल्या गावचे सरपंच अजिनाथ पवार, उपसरपंच कैलासराव भोसले, सर्व सन्माननीय ग्रामपंचायतीचे सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, त्याचे सर्व सदस्य, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, उद्याच्या 7 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाला खासदार करायचं हा निर्णय तुमच्या पवित्र मतांनी घ्यायचा आहे. आणि आम्ही सगळे महायुतीचे कार्यकर्ते, नेते तुम्हाला विनंती करण्याच्या करता आलो पदाधिकारी की बाबांनो, जे माझ्या आधीच्या वक्त्यांनी सदाशिवराव खोतांच्या पासून हनुमंतराव असतील, हर्षवर्धनजी असतील, दत्तामामा असतील, अनेकांनी आपली आपली मतं इथं मांडली, तुम्ही ऐकली. मित्रांनो, आपल्याला ही प्रपंचाची निवडणूक आहे. मागे अनेकदा खासदार अनेक झाले. स्वर्गीय शंकरराव भाऊ खासदार झाले, पवारसाहेब खासदार झाले, मी 3 महिन्याकरता खासदार झालो, बापूसाहेब थिटेंना तुम्ही खासदार केलं, सुप्रियाला तुम्ही खासदार केलं, अनेक खासदार आजपर्यंत बारामती लोकसभामध्ये, एकदा संभाजीराव काकड्यांना खासदार केलं, असे अनेक खासदार तुम्ही निवडून पाठवण्याचं काम केलं. तो तुमचा अधिकार होता. प्रत्येकाची कारकीर्द तुम्हाला माहिती आहे, त्या खोलात मी जास्त जात नाही. परंतु आता लोकांच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. पूर्वीच्या पेक्षा राहणीमान बदललंय, त्याच्यामध्ये उत्पन्न वाढलंय, सरकारला टॅक्स जास्त मिळतो, केंद्राला टॅक्स जास्त मिळतो, 1 नेशन 1 टॅक्स जीएसटीचा आणला. आणि त्यामुळं तुम्ही आपले वडीलधारी ज्यावेळेस राहत होते, आपले आजोबा राहत होते, त्यावेळेसचा काळ आणि नंतर बदलत बदलत आजपर्यंतचा काळ हा आपण सगळे साक्षीदार आहोत. आपल्याला अनेक गोष्टी केल्या, परंतु पाण्याचा 100% प्रश्न काही सुटलेला नाहीये. आणि हर्षवर्धनजींचं, माझं, देवेंद्र, आपल्या दत्तामामाचं, यशवंत मानेचं, राहुल कुलांचं, आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे, यांची मदत तुम्हाला होणारच आहे, कारण मी त्या सरकारमध्ये अर्थमंत्री आहे. मी मदत टॅक्स जीएसटीचा आणला आणि त्यामुळं ज्यावेळेस राहत होते, आपले आजोबा राहत होते, त्यावेळेसचा काळ आणि नंतर बदलत बदलत आजपर्यंतचा काळ हा आपण सगळे साक्षीदार आहोत. आपल्याला अनेक गोष्टी केल्या, परंतु पाण्याचा 100% प्रश्न काही सुटलेला नाहीये. आणि हर्षवर्धनजींचं, माझं, देवेंद्र, आपल्या दत्तामामाचं, मानेचं, राहुल कुलांचं, आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे, यांची मदत तुम्हाला होणारच आहे, कारण मी त्या सरकारमध्ये अर्थमंत्री आहे. मी मदत पण करतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मधी सिरसोडी, त्याच्यामध्ये करमाळा आणि माझ्या इंदापूरला जोडणारा 387 कोटीचा पूल मंजूर केला. टेंडर निघालंय, काम आता सुरू होईल. केला की नाही? कशाला म्हणतात 387 कोटी? आता आपण मागणी केली, चांदगाव पोमणवाडी पूल
हा जर मंजूर केला तर आम्हाला सोय होईल. त्याचा प्लॅन इस्टिमेट मी करायला लावतो, किती होतंय काय होत. मागे एकदा सांगितलं तेव्हा सर्वे झालेला आहे, ते देवेंद्रजींच्याकडेच काम आहे. मी हर्षवर्धन, आपले दत्ता मामा आणि आमचे यशवंता, आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की, आणि राहुलनी पण, आपला दौंडचे आमदार, की निवडणूक संपली की मुंबईला जरा वरचेवर बसून हे सगळे प्रश्न हे मार्गी लावायचे. माझी महायुतीचे जे जे भाजपचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे आणि मित्र पक्षांचे अध्यक्ष आहेत, त्यांनी अनुमत ती एक एक यादी, पळसदेवला काय मागणी आली, भिगवणला काय मागणी आहे, माझ्याकडे आहेच, परंतु मला सगळं राज्याचं बघावं लागतं. तर तुम्ही सगळ्यांनी तशा प्रकारची लिस्ट करा. म्हणजे मग कलेक्टरकडचं कुठलं काम आहे बाबा, हे उजनीचा गाळ उपसाच्या बद्दलचं काम आहे, मग तिथं फक्त वाळू नाही काढली पाहिजे, नाहीतर मातीच्या गाळाच्या नावाखाली माती काढली तर ऍक्शन होईल, त्याच्यामध्ये दंड आकारला जाईल. तेवढी फक्त विनंती आहे, तुम्ही गाळ काढा. जे करमाळ्याला चाललंय असं सांगितलं, त्याच्याबद्दल मी संबंधितांशी बोलतो, काय त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणले की आमच्या हातात नाही, तर मंत्रालयामध्ये ज्याच्या हातात असेल त्यांना सांगण्याच्या बद्दलचा आपण प्रयत्न त्या ठिकाणी करू. आणि आपण ज्यावेळेस सत्ताधारी पक्षाचे प्रयत्न करणार, म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला मिळेल याबद्दल मला खात्री वाटते. उसा करता धमकी दिली जाते असंही सांगितलं. तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका. तुम्ही कष्टाने ऊस पिकवा, चांगलं टनेज काढा, तुमचा ॲक्युरेट काटा आणि ॲक्युरेट पेमेंट हे करण्याच्या करता आम्ही सगळे तुम्हाला मदत करू. आणि काही जे दम देतात ना, तिकडे काही जायचं कारण नाही. आता दौंड आणि अंबालिकाची रोजचं क्रशिंग 30 ते 32 हजार टनाचं होतं, दोघांचं वेगवेगळं. एकाचं 17 आणि एकाचं 15, किती झालं? 32,000. किती ऊस पिकवा, सगळ्या गडी त्याला त्या ठिकाणी घेऊन जायला जाईल. आणि त्याच्यात मला सांगितलं की दादा, त्या अंबालिकाच्या लोकांशी बोला, ते जंगल वाघ वगैरे तिथं काळे कोण चिडबॉय त्याच्याबद्दल नाराजी आहे, ती लोकांची नाराजी दूर करा. त्याच्यामध्ये काय काळ्यांनी काय दिवा लावला ती बघतो आता. त्या काळेला पांढरा करायचा का चॉकलेटी करायचा, म्हणजे आधी तुम्ही तक्रार केली, मला त्यालाही विचारावं लागेल, काळे काय बाबा, काय चुकलं, काय अडचण आहे, मग त्याची काय मागणी, असं करून आपण मार्ग काढू. तुम्ही बिनकाळजी राहा. त्याच्यामध्ये लाईटचा प्रश्न सांगितलाय. काय झालं, एकदमच डिमांड वाढली सगळ्या राज्याची, टेम्परेचर गेले 44-43, आणि त्याच्यामुळं आता आचारसंहिता आहे तरी काही त्याच्यातनं कुणाशी बोलून, आज खरं तर ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पुण्यामध्येच आहेत. माझा सकाळी त्यांचा फोन झाला, मी त्यांच्याशी पण बोलतो आणि तो मार्ग मी हर्षवर्धन, दत्तामामा, यशवंता आम्ही काढून देतो. त्याच्यामध्ये हे चांदगाव पोमणवाडीचा ब्रिज हे लवकर इस्टिमेट झालं तर येणाऱ्या अधिवेशनामध्येच त्याचा आपण व्यवस्थितपणे मार्ग काढू. ते गाळाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. दुसऱ्या एक लोकांनी मला चिठ्ठी दिली, महाविकास आघाडीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांची वीज कट केली, त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे म्हणून बोलावं. महाविकास आघाडीच्या काळात माझ्याकडे अर्थ खातं होतं, ऊर्जा नव्हतं. ऊर्जा खातं काँग्रेसकडे होतं, आणि काँग्रेसने खाती ज्यांच्याकडे असतात त्याबद्दलचा निर्णय त्या खात्याच्या मंत्र्यांनी घ्यायचा असतो. सहसा आम्ही एकमेकाच्या मध्ये लुडबुड त्या ठिकाणी करत नाही, आणि तशा पद्धतीनं तो निर्णय झाला. आम्ही त्यांना सांगत होतो की बाबा इतकं कठोर वागू नका, शेवटी शेतकरी आहे हा, एवढं मोठं लाखाचा पोशिंदा आहे, एवढं धान्य पिकवतोय, एवढं ऊस पिकवतोय, फळबागा करतोय, फुलं पिकवतोय, तर तुम्ही त्या ठिकाणी करू नका. त्याच्यामुळं माझा कुठंही याच्याशी संबंध नाही. इथं सरळ लिहिलंय, तुम्ही शेतकऱ्यांची वीज कट केली, मी वीज कट केलेली नाही. त्याच्यावर ती डोक्यातनं काढा. त्याचबरोबर पळसदेव गावठाण पुनर्वसित आहे, तरी
येडे वस्ती, माळे वाडी, शिंदे वस्ती फॉरेस्टमध्ये 40 वर्षापासून राहतोय. गावठाणाचा विस्तार वाढ करून संबंधित वस्ती गावठाणात फॉरेस्टचा असेल तर ते तपासावं लागेल, कारण सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्या बाजूनी निकाल आहे. मी ती गोष्ट मला अधिवेशन आचारसंहिता संपल्यावर भेटा अशी माझी विनंती आहे. त्याच्यामध्ये पळसदेव पंचकृषीत उजनी बॅकवॉटर बांधाऱ्याचं सांगितलं, तर भीमा चांडगाव ते केतूर कोमलवाडी पुलाचं सांगितलं. भोई समाजासाठी प्रति कुटुंब 2 गुंठे जागा आणि राहण्यासाठी, हे आपण 2 गुंठे नाही पण 1-1 गुंठे जागा गायरान असलं तरी त्याच्यातनं द्यायची, असं भूमी नसलं पाहिजे, त्याला दुसरी जागा नसली पाहिजे. त्याचं घर बांधायला अशी 1-1 गुंठे जागा देण्याचा निर्णय आणि त्याला घर पण देण्याचा निर्णय आपण घेतलाय. 3 कोटी घरं ह्या वर्षा म्हणजे या पुढच्या टर्ममध्ये बांधायचा निर्णय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला. साधारण 3 कोटी देशात म्हटलं तर 35-40 लाख घरं आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळतील आणि ती कमी पडली तर राज्य सरकारकडनं पण तुम्हाला कोटा उपलब्ध करून देण्याच्या करता महायुतीचं सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करेल. महायुतीचे आम्ही लोकप्रतिनिधी प्रयत्न करू. त्याचबरोबर हे वेगळे नोकरीचं ते ह्याला नाही माझ्या ती ह्यांच्याकडे हे पण झालं. मित्रांनो, अशा प्रकारे ही सगळी कामं आहेत. माझी आपल्याला विनंती, महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना, मनसे यांनी बाहेरनं पाठिंबा दिलाय. रिपब्लिकन, RPI आठवले गट, RPI खरात गट, त्याचबरोबर कवाडे गट, रासप महादेव जानकरांचा, त्याच्यामध्ये स्वाभिमानी पक्ष रवी राणाचा, जनस्वराज्य शक्ती विनय कोरेंची, रयत क्रांती संघटना सदाभाऊ खोताची, शिवसंग्राम विनायक मेटे, जनता दल सेक्युलर, युनायटेड रिपब्लिकन पार्टी, अखिल भारतीय मराठा महासंघ, लहुजी शक्ती सेना, दलित पॅन्थर, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, भीमसेना, असे अनेक जण एकत्र आले आणि त्यांनी अशा प्रकारची महायुती केलेली आहे. लोकांच्या भल्याकरता, लोकांचे प्रश्न सुटावेत, लोकांचा विकास व्हावा, त्याच्यातून केंद्राचा निधी यावा, राज्याचा निधी यावा, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा की आपल्या इथं सोनई नेचर डिलाइट, फॉर्च्युनर दूधगंगा 35 ते 37 लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते. माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या तालुक्यामध्ये 35 ते 37 लाख लिटरवर प्रक्रिया करणारा महाराष्ट्रात दुसरा कुठलाही तालुका नाही, तो तुमचा इंदापूर तालुका आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला त्याच्यातनं मदत होते. आज शेतकऱ्यांनी मला भिगवणला सांगितलं, दादा 5 रुपये अनुदान तुम्ही दिलं जाहीर, परंतु आम्हाला इतक्या अडचणी येतात, काहींना पैसे मिळालेत, काहींना मिळाले नाही. काही ना काही इथं कागदपत्र सादर करत असताना कॉम्प्युटरच्या वगैरे तिथं अडचणी येत आहेत की त्याबद्दल मी अधिवेशन निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर त्या संदर्भामधली बैठक घेऊन काय अडचणी येतात आणि त्या कशा दूर केल्या पाहिजेत तशा पद्धतीनं काम मी तुम्हाला करून देतो. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पण तुम्हाला 40 लाखापर्यंत आता 6% व्याजाने तुमच्या मुलामुलींना शिकवण्याच्या करता कर्ज देते आणि मागच्या 2 वर्षात आम्ही 350 मुलामुलींना कर्ज दिलं आणि ते ग्लोबल सिटीजन झाले. हा एक प्रयत्न आपल्या पुणे जिल्हा बँकेने केला. 2-3 वर्षात 2000 मुलामुलींना त्याचा फायदा होईल अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. त्याच्यामध्ये काहींनी दिलं ऊस उत्पादक शेतकरी म्हणून की बाबा आमचं मौजे नावी तालुका इंदापूर हे शेतकरी ॲग्रो कारखान्याचे सभासद आहेत. त्या शेतकऱ्यांना बारामती ॲग्रोचे कर्मचारी ऊस गाळप विषयी भीती दाखवत आहेत. आमच्या गावामध्ये माळी समाजाचे ऊस उत्पादक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना विनंती आहे, आमची विनंती आहे, अंबालिकाचे जंगल काका वाघ यांना पाठवण्यात यावं. त्यांच्यासोबत आम्ही बैठक आयोजित करतो. त्याच्यामध्ये जंगल काका वाघला पाठवा, त्याला दादांनी इथं जायला सांगितलं, मीटिंग घ्यायला सांगितलं. त्याच्यामध्ये शांभवी टेक्सटाईल समोरील मुख्य बाजारपेठेत LT लाईन तारा खाली गेलेल्या आहेत. ह्याच्या संदर्भामध्ये
परिमंडळ दूध अनुदानाच्या बद्दल मी सांगितलं की बाबा काही त्रुटीत राहिल्यात म्हणून तुम्हाला त्रास होतो. मगाशी आमच्या हनुमंतराव बनसोडेंनी बोलत असताना खरं तर मित्रांनो मागं पवार साहेबांनी युपीएचं सरकार असताना देशाचा 71,000 कोटीचा कर्जमाफी केली देशाची. त्यात आपल्या राज्याची माझ्या किती झाली होती राज्याची माहिती? आपल्या राज्याची सहसा 110 असते, परंतु आता 71,000 मध्ये आपण पैसे वेगळे दिले जे बसले नाही ते, त्याच्यामध्ये 6-7 हजार कोटी आपण दिले. परंतु जे ज्या लाभार्थींना लाभ मिळाला नाही त्याच्यामध्ये मग प्रस्ताव त्यांनी आणला होता सहकार मंत्री म्हणून आणि आम्ही तो मान्य केलेला होता. त्याच्यानंतर मात्र देवेंद्रजींनी 35,000 कोटीची माफ केली 2014 ते 2019च्या दरम्यान. पुन्हा 19ला आम्ही आलो, आम्ही पुन्हा 27,000 कोटीची राज्याची केली, फक्त राज्याची. देवेंद्रजींनी केली फक्त राज्याची, देशाचा काही आपला संबंध नव्हता. म्हणजे कर्जमाफी करण्याकरता तो अधिकार आमचा नव्हता. अशा पद्धतीनं आपण त्याच्यातनं मार्ग काढला. वेळोवेळी शेतकऱ्याला आम्ही मदत करतोय. आता तर मोदी साहेबांनी उद्याच्या काळामध्ये 300 युनिट पर्यंत वीज वापरणारा जो वर्ग आहे गरीब, त्यांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा त्यांनी जाहीरनामा दिलेला आहे. त्याच्यावर त्यांना आता मोफत वीज त्या घरामध्ये मिळणार आहे. पळसदेव ते न्हावी रस्ता, पळसदेव हद्दीत 1 किलोमीटर बंद पडलाय. ते कशाने बंद पडला? आता फॉरेस्टचं काय, मी कसं काय, फॉरेस्ट मध्ये जर तिथं केला चालू की ते कॉन्ट्रॅक्टरला अटक करतात आणि जो अधिकारी सांगेल त्याला अटक करतात. ती गणपती माझ्या नावावर पावती पडते. त्याच्यामध्ये कांदा निर्यात सुरू केली, परंतु कांद्याचे भाव आहे तसेच आहेत. नियमित कर्ज फेडणाऱ्याचं 50,000चं आमचे दिलीप वळसे पाटलाकडे खातं आहे. 3 वर्षात 2दा तरी कर्जमाफी कर्ज फेडलं पाहिजे असं त्याच्यात हनुमंतराव आहे. 3 वर्षात 2दा केलंय का? तेच ना, त्यांनी किमान 3 वर्षात 2दा तरी रेग्युलर कर्ज फेडलं पाहिजे. ती यादी मी AR ला करायला लावतो, राहिलेले असले तर आम्ही करून देतो. त्याच्यामध्ये कांद्याच्या बद्दल हनुमंतराव तुम्हाला आठवत असेल, पाठीमागच्या काळामध्ये असेच भाव पडल्यानंतर एकनाथराव शिंदेच्या सरकारने त्याच्यामध्ये मला वाटतं 350 रुपये क्विंटलला ना, 350 रुपये क्विंटलला शेतकऱ्यांना दिले. आता धानाला पण दिले, सोयाबीन आणि कापसाला पण आता पैसे देण्याचा निर्णय 4,000 कोटी रुपये काढून ठेवले. दुधाला पण 5 रुपये अनुदान त्या बाबतीमध्ये दिलंय. ऊसाच्या बद्दल खूप चांगले निर्णय जे मागे 25 वर्षात झाले नाही ते मधल्या 10 वर्षाच्या काळामध्ये हे मोदी साहेबांच्या सरकारने घेतले. त्याचा इन्कम टॅक्स माफ करून टाकला, त्याचा मुद्दल माफ करून टाकलं, व्याज माफ करून टाकलं. इथून पुढे FRPच्या पेक्षा जास्त दर दिला तर तुम्हाला साखर आयुक्ताची परवानगी घेऊन कर्ज न काढता तो देता येईल. तोही फार महत्वाचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय आणि केंद्र सरकारच्या निर्णयामुळं आज तुम्हाला ऊसाचा दर हा चांगला मिळतोय. आणि दरवर्षी हनुमंतराव FRP वाढून मिळते दरवर्षी, ते पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता अजून त्याच्यातनं मार्ग काढायचा आमचं प्राथमिक चर्चा झालेली आहे. हर्षवर्धन पाटील पण नॅशनल फेडरेशनचे चेअरमन, म्हणजे जेवढे देशात सहकारी साखर कारखाने त्याचे प्रमुख हे हर्षवर्धन पाटील झालेले आहेत. त्याच्यामुळं त्यांचाही त्याच्याबद्दल पाठपुरावा दिल्लीमध्ये चाललेला आहे. त्याकरता आपण काळजी करू नका. ऊस एक तुम्हाला हक्काचं पीक देणारं हे आहे, उत्पन्नाचं साधन आहे. त्याच्यामध्ये आम्हाला बुडीत बंधारे आणि या काही गोष्टी केल्याच पाहिजेत. त्याचा फार मोठा फटका माझ्या उजनीमध्ये बॅकवॉटरवर राहणाऱ्या लोकांना बसतोय, हे पण आम्ही लक्षात ठेवलेले आहे. बाजारभाव इतर वस्तूंच्या किमतीप्रमाणे दरवर्षी वाढ होते तशी शेतकऱ्यांना मिळावी, ते पण आम्हाला मान्य आहे. सोलर सर्वांना मंजूर करावे. हनुमंतराव 8.5 लाख सोलर पंप आम्ही त्या ठिकाणी मंजूर करतोय आणि ते शेतकऱ्याची कामं, आम्ही पण शेतकरी आहेत त्या पद्धतीनं आमचा कामं करण्याचा प्रयत्न आहे.
आणि त्याकरता आम्ही एकत्र आलेलो आहे. आम्ही सगळेजण स्वतःच्या स्वार्थाकरता एकत्र आलेलो नाही. ही गोष्ट देखील पळसदेवकरांनी ध्यानामध्ये ठेवावी, अशा प्रकारची माझी त्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. मित्रांनो, इतर बाबतीत देखील वेगवेगळ्या अनेक समस्या आहेत. खरं तर त्याच्यातले काही प्रश्न हे तुमच्याशी निगडीत नाहीये का, तर ते खडकवासला कॅनॉल, त्याच्यानंतर निराडावा कालवा कॅनॉल, त्याही भागामध्ये पाणी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता आम्ही लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना पण काम सुरू झालेलं आहे. ते काम आमचा प्रयत्न 1-1.5 वर्षात करायचा असा आहे. आणि एकदा ते काम झालं ना, तर मित्रांनो त्याचा फायदा अनेक जिरायत भागातल्या गावांना होणार आहे. आणि त्याला आम्ही सोलरवर वीज तयार करून तिथं विजेचं खर्च माझ्या शेतकऱ्यांना येणार नाही. जनाई, शिरसाई, पुरंदर आणि आपले लाकडी लिंबोडी अशा पद्धतीनं महायुतीच्या सरकारने त्याबद्दलचा मार्ग काढलेला आहे. बजेट सादर करत असताना अंतरिम बजेट, मेन बजेट आता मी जून मध्ये सादर करेन, परंतु अंतरिम बजेट सादर करत असताना मी त्या बाबतीमध्ये त्याचा अंतर्भाव करणार आहे. त्याबद्दल पळसदेवकरांनी, पंचक्रोशीतील जमलेल्या माझ्या शेतकरी बांधव भगिनींनी अजिबात काळजी करू नका, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आज तुम्ही म्हणाल की अजित पवार, तुम्ही मागं आता जे खासदार आहेत त्यांना मतं मागायला यायचा आणि मग आता तुम्ही का बदल केला? मित्रांनो, मी विकास कामाच्या करता बदल केला. काय झालं, गेले 10 वर्ष आपल्याला केंद्रातला निधी मिळेना, राज्याचा निधी मिळत असताना मर्यादा पडतात. आणि खऱ्या अर्थाने मला आता बारामती सारखा दौंड आणि इंदापूर तालुक्याचा पण विकास करायचा, या सगळ्या नेते मंडळींना बरोबर घेऊन मी त्याच्याबद्दल माझी जबाबदारी पार पाडायला तयार आहे. अशा प्रकारचा सुतवाज मी ह्याच्यामध्ये केला. भिगवणला, तिथं भिगवणला पण एक चांगल्या प्रकारची शाळा काढलेली आहे, तुम्हाला दिसत असेल भिगवणच्या बॉर्डरवर. तसंच विद्यानगरी ही पण मी इंदापूरमध्ये उभी केलेली आहे. हर्षवर्धन पाटलांचं पण तिथं विद्येचं युनिट हे 2-3 ठिकाणी उभं आहे. अशा पद्धतीनं माझ्या भागातली मुलं मुली दर्जेदार शिकावीत, चांगल्या पद्धतीनं त्यांना नोकऱ्या मिळाव्यात किंवा त्यांनी स्वतःचे व्यवसाय करावेत, मुद्रा लोन घ्यावं. इतर ठिकाणी जिथं मदत लागेल तिथं आम्हीच राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्तेवर असल्यामुळं त्याचा फायदा तुम्हाला, तुमच्या मुलांना करून द्यावा, ही माफक अपेक्षा आमची सगळ्यांची आहे. म्हणून या असल्या रखरखल्या उद्या तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तर मी तुम्हाला लाख लाख धन्यवाद दिलच, परंतु तेवढीच सहकार्य कृपा करून उद्याच्या 7 तारखेला ही बावकी गावकीची निवडणूक नाही, भावनिक होऊ नका. आपण वेळोवेळी आपल्या वरिष्ठांना मदत केलेली आहे. आता आपल्याला आपला फायदा करून घ्यायचा आहे, आपल्याला आपले प्रश्न सोडून घ्यायचे. रेल्वे लाईनच्या संदर्भातले त्याच्यामध्ये वंदे भारत ट्रेन सुरू करायचे, रेल्वे ओव्हर ब्रिज टाकायचे, RUB करायचे, रेल्वे अंडरब्रिज, अशा पद्धतीनं अंडरपास, अशा पद्धतीची कामं ही करण्याच्या करता केंद्राची मदत लागतेच. हा अनुभव मी देश पातळीवर ज्यावेळेस फिरत असतो तेव्हा घेतलाय. राज्याच्या पातळीवर पण फिरत असताना काही भागामध्ये, जसं पुण्यात नदी सुधार कार्यक्रमाला काही कोटी रुपये मिळाले, 24/7 ची पाईपलाईन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या करण्याच्या करता 2300 कोटी रुपये मिळाले. त्याच्या संदर्भामध्ये टर्मिनल विमानतळाचा करण्याला 500 कोटी रुपये मिळाले. आपल्याला पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ त्या ठिकाणी करायचंय आणि ते करण्याच्या करता केंद्राची मदत आपल्याला हवी. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता किंवा मगाशी आमचे प्रवीण माने असतील किंवा आमचे हर्षवर्धन पाटील असतील, दत्ताभाऊ भरणे असतील, ज्यांची भाषणं झाली त्यांनी भाषणामध्ये ज्या सार्वजनिक प्रश्नाच्या संदर्भातला ओहापोह केला, ते प्रश्न हे मार्गी लावण्याच्या करता आम्ही लोक कटिबद्ध आहोत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, आम्ही दिशाभूल करणार नाही. कारण आम्हाला ही निवडणूक झाल्यावर उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या समोर यायचंय. त्यावेळेस पण मी इथंच दाखवून देईन, इंदापूरच्या सभेत किंवा जिथं सभा होईल तिथं, की आम्ही लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं
फिरत असताना लोकांचे प्रश्न समजावून घेत असताना हे करू सांगितलं, त्याच्यातलं 4 महिन्यात हे केलं. शॉर्ट टर्मचं जे ते लगेच मार्गी लावू, लॉंग टर्मच्या करता मंजुऱ्या देऊन त्या कामाला शुभारंभ करू. हे फक्त महायुतीच. अरे काय राव, मी काय नावं घ्या, ती नावं घेण्यातच वेळ जातोय. ते बायकोला बरं असतं, एक नवऱ्याचं नाव घेतलं की काम पत्ते होते. यायला इथं तर यादीच आहे, त्याच्यात पुन्हा कोण त्याने देत. अरे ही राहिलंय. आणि निवडणुकीत जे उमेदवार असतात किंवा उमेदवाराच्या जवळचे, त्यांना गुणांनी ऐकावं लागतंय. मतदान होईपर्यंत तुम्ही म्हणाल ही पूर्व, ही पूर्व, ही पूर्व झाली, बर ही पूर्व, आता ही, बर आता ही, आता पूर्व राहिलीच नाही. काय करायचं काय. आता तरंगे साहेबांचं नाव घेतलं की मी. सुदर्शन साखरेजी, प्रकाश शेळकेजी, मिलिंद साबळेजी, विजय पवारजी, अनिल कदमजी, बाबासाहेब शिंदेजी, हे सगळे सन्माननीय शिवसेनेचे नेतेगण आहेत. त्यांचाही उल्लेख मी करतोय, कारण हर्षवर्धन पाटलांनी सांगितले नावं घ्यायचा कार्यक्रम अजित पवारकडे दिलाय आणि ठोकाठोकी करण्याचा कार्यक्रम त्यांनी घेतला. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु उन्हाची तीव्रता वाढली. मी सगळ्यांना सांगतो, उष्माघाताचे फार बळी आपल्या राज्यामध्ये होत आहेत. काळजी घ्या, पाणी प्या, फार उन्हाचं बाहेर पडू नका. जिथं जेवढं उन्हाचा चटका टाळता येईल तो टाळण्याचा प्रयत्न करा. रानात जायचं असेल तर सकाळी लवकर उठून जावा आणि 11च्या आत परत या, आणि परत जायचं असेल तर 4च्या 5च्या पुढे जावा आणि सूर्य मावळल्यानंतर परत या, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मित्रांनो, आम्ही शब्दाचे पक्के आहोत. ह्या सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीने सांगतोय, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी, आणि आम्ही सगळेजण मिळून, म्हणजे तुम्ही जर उद्याच्याला महायुतीचा उमेदवार निवडून द्यावा, त्याच्यातला तुमचा फायदा आहे. नाहीतर आपलं 10 वर्ष जे आपलं बॅकलॉग भरला झालाय, आपलं नुकसान झालंय, ते नुकसान भरून काढायचं. परवा पुण्याच्या सभेमध्ये मी नरेंद्रभाई मोदींच्या शेजारी बसलो होतो. त्यावेळेस मी मधून अधून त्यांच्याशी बोलत असताना तुम्ही पाहिलंय, आम्ही हेच बोलत होतो की आमच्या या लोकसभा मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत, अडचणी आहेत, त्या सोडवण्याच्या करता तुमचा फार मोठा हातभार आम्हाला लागेल. आणि त्याकरता आमची महायुती अतिशय मजबूतीनं, एकीनं प्रचार करतेय. त्यावेळेस आम्हाला मात्र तुम्ही मदत करा. त्यांनी सांगितलं, अजित काही काळजी करू नको, सगळे महायुतीचे सहकारी, तुम्ही जे काही महत्वाचे प्रश्न आमच्या लेवलचे असतील ते पूर्ण करण्याच्या करता, मार्गी लावण्याच्या करता आम्ही तुम्हाला केंद्रात मदत करू. राज्याच्या स्तरावरचे जे असतील त्याला एकनाथराव शिंदे, देवेंद्र आणि मी मदत करीन. जिल्ह्याच्या स्तरावर जे असतील, मी पालकमंत्री म्हणून माझ्या अंडर बरेचसे प्रश्न येतात, प्रश्न येतात. मध्ये मला हर्षवर्धनजींनी पण सांगितलं, ज्यावेळेस आमच्या देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यात मीटिंग झाल्या आणि इथून पुढे एकोप्याने काम करायचं ठरवलं, त्यावेळेस त्यांनी तिथं उल्लेख केला, मागच्या वेळेस तुम्ही ही कामं आमची जरा बाजूला ठेवली होती, आम्ही पण कबूल करतो, कारण आपण एकत्र नव्हतो, आता आपण एकत्र आलोय. त्याच्यामुळं आता जी कामं असतील ती मामाची असू द्या, ती यशवंताची असू द्या, ती तुमची असू द्या, किंवा महायुतीच्या आमच्या घटक पक्षांची असू द्या, ती सार्वजनिक असावी, एवढीच माफक अपेक्षा माझी आहे. आणि ती कामं आणि आपले केंद्राचा, राज्याचा निधी आणण्याचं काम आम्ही करू. माझी एवढीच विनंती आहे. त्याकरता मात्र जे मशीन, पहिलं मशीन, त्याच्यामध्ये वर्ण 2 नंबरला सुनेत्रा अजित पवार आणि त्यांचा घड्याळाची खूण आहे, ते मतदान आपण करावं. आणि देशाच्या नेते, जगामध्ये लोकप्रिय असणारे नेते श्रीयुत नरेंद्रभाई मोदी यांना 3ऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता आपण सहकार्य करा.
आम्ही मुस्लिमांवर अन्याय होऊन देणार नाही, आम्ही मागासवर्गीयांवर अन्याय होऊन देणार नाही, आम्ही घटनेला कुठलाही धक्का मोदी साहेब लावणार नाही, संविधानाला लावणार नाही, अशा पद्धतीनं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. पण विरोधकांकडे मुद्दा नाही म्हणून खोटा प्रचार करतात. मोदी साहेबांच्या 10 वर्षाच्या काळात 1 रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झाला नाही, बाकीच्यांच्यावर झाला पंतप्रधान पदाच्या काळात. याची नोंद पळसदेवकरांनी घ्यावी आणि गळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण महायुतीच्या उमेदवाराला विजयी करावं, अशा प्रकारची विनंती करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.